लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। महापरिनिर्वाण दिनानिमित्त लिंबा गणेश जिल्हा परिषद शाळेत आदरांजली। एक वही एक पेन अभियानातून डॉक्टर बाबासाहेबांना अनोखी मानवंदना। डॉक्टर गणेश ढवळे। बातमी बीड येथून। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सामाजिक न्यायाचे प्रणेते व महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लिंबा गणेश येथील केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप व मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या। यावेळी सेवा सोसायटीचे चेअरमन रवींद्र निर्मळ, प्राध्यापक लेनाजी गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य रमेश गायकवाड आणि पत्रकार हरिओम क्षीरसागर यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या कार्य व विचारांवर प्रकाश टाकत उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक दीपक घाटे यांनी केले। कार्यक्रमाला सहशिक्षिका श्रीमती गीते, श्रीमती सानप, श्रीमती अयाचित, उपसरपंच बाळकृष्ण थोरात, माजी सरपंच शंकर वाणी, सय्यद अख्तर, सर्पमित्र अशोक जाधव, संदीप मुळे, नितीन जाधव, अरुण निर्मळ, पप्पू निर्मळ आदी मान्यवर उपस्थित होते। याप्रसंगी बोलताना डॉक्टर गणेश ढवळे यांनी शिक्षणाला डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या सर्वोच्च स्थानाचा उल्लेख करत शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या संदेशाची सद्य परिस्थितीतली उपयुक्तता अधोरेखित केली। ते म्हणाले, शिक्षण हेच प्रगतीचे खरे साधन आहे। कठोर परिश्रम, जिद्द आणि ज्ञानाची अखंड ओढ ही बाबासाहेबांच्या जीवनाची दिशा होती। सामाजिक न्याय, मानवता, समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या लोकशाहीच्या 4 स्तंभावर त्यांनी आधुनिक भारताची भक्कम उभारणी केली। संविधानातील मूल्ये केवळ कायद्यात न राहता प्रत्येकाच्या मनात आणि कृतीत उतरली पाहिजेत, हाच बाबासाहेबांना खरा मानाचा मुजरा असल्याचेही त्यांनी नमूद केले। यावेळी महापरिनिर्वाण दिनाच्या औचित्याने विद्यार्थ्यांना वही, पेन व शालेय साहित्याचे वाटप करून डॉक्टर बाबासाहेबांना अनोख्या पद्धतीने अभिवादन करण्यात आले। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी सकारात्मक उत्साह निर्माण झाला असून ग्रामस्थांनीही या संकल्पनेचे मनापासून स्वागत केले। राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं आज लिंबा गणेश येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा या ठिकाणी सर्व ग्रामस्थ, पालक अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची कास धरूनच माणूस प्रगती करू शकतो या न्यायानं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, स्वातंत्र्य, न्याय, समता, बंधुता ह्या लोकशाहीची उभारणीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवानं केली आहे। या दिनानिमित्त मुंबई येथील चैत्यभूमीवर जनसागर उसळतो। दीक्षाभूमी या ठिकाणी भरपूर लोक जमा होतात। मला वाटतं जर आपल्या गावातील पालक, सहकारी, मित्र या ज्ञान मंदिरामध्ये जमा होत आहेत, कारण बाबासाहेबांच्या जी शिकवण होती, तर मला वाटतं प्रत्येक गावातील विद्यार्थ्यांना घडवणारे, शिक्षणाचं ज्ञान देणारे ज्ञान मंदिर जे आहेत त्यांना सुद्धा ती काही चैत्यभूमीपेक्षा कमी नाहीये। या निमित्तानं एक शिक्षणाची चळवळ गतिमान व्हावी आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या पद्धतीनं आदरांजली व्हावी यासाठी आपण लिंबा गणेश शाळेमध्ये सर्व ग्रामस्थांच्या वतीनं एक वही आणि एक पेन हे अभियान जे आपण राबवण्यात आलेलं आहे, की त्या निमित्तानं आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत। आणि हा उपक्रम गेल्या काही दिवसापासून, काही वर्षापासून मोठ्या प्रमाणावर जोर धरू लागलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी जे पालक जमा झालेले आहेत, त्याचबरोबर मान्यवर आहेत, तर मी मुद्दाम गेल्या काही रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे, बीड। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.